तर मित्रांनो, लक्ष्मीने फोडलं सर्वांसमोर आता जयंतचं थोबाड. तर दुसरीकडे मात्र सिद्धू आणि भावनाला पाहून रेणुका आणि आजीला झाला प्रचंड आनंद. तर नक्की काय घडतं त्याला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया. तर मित्रांनो, तुम्ही पाहिलंच असेल की ह्या निलांबरीच्या मूर्खपणामुळे सगळ्या गावामध्ये आणि सगळ्या लोकांमध्ये अफवा पसरलेली असते की सिद्धराज गाडे पाटील, भावना गाडे पाटील आणि संपतराव गाडे पाटील यांचं निधन झालं. पण पाहायला गेलं तर असं काहीच घडलेलं नव्हतं. त्याच्यामुळे ही सगळी अफवा होती आणि त्याच्यानंतर मात्र घडणारी गोष्ट सगळ्यात भयंकर असेल. कारण की रेणुकाला ज्या प्रकारे या लोकांनी ट्रीट केलं, म्हणजेच तिच्यासोबत काय काय केलं तुम्ही पाहिलंच असेल की रेणुकाला ह्या लोकांनी कशाप्रकारे सगळं काही दागिने हे सगळं गोष्टी काढायला लावल्या. म्हणजे हे किती चुकीचं केलं. दुसरीकडे ही निलांबरी आता सगळीकडे सगळ्या लोकांना सांगत असते की आता ह्या पक्षामध्ये जी येणारी उमेदवारी आहे ती मला भेटली पाहिजे. म्हणजेच ही निलांबरी किती आतल्या गाठीला गेलेली असते हे तुम्हाला माहितीच आहे. आणि सिद्धू आणि भावना आता सगळ्यात जबरदस्त प्लॉट ट्विस्ट करायचं ठरवतात. कारण की त्यांना माहीत असतं की आता काही जरी झालं तरी मला असं काहीतरी करायला पाहिजे की जेणेकरून ह्या निलांबरीचा चांगलाच मात जिरला पाहिजे. म्हणजेच हे सगळं निलांबरीने घडवून आणलंय हे भावनाला समजलेलं असतं. तर दुसरीकडे सिद्धू भावना वाचलेलं पाहून मात्र आता सगळ्यात जास्त आनंद झालेला असतो रेणुकाला. कारण की रेणुकाला विश्वास असतो की कोणाला काहीच झालं नसेल. तर दुसरीकडे मात्र आता ज्यावेळेस मात्र जोपर्यंत सिद्धू भावनाची बातमी सगळीकडे पसरलेली असते त्याच्यामुळे सगळ्यांना त्रास होणं हे साहजिकच असतं. आणि त्याहीपेक्षा जास्त त्रास मात्र लक्ष्मीला, श्रीनिवासला सगळ्यांनाच होत असतो. त्यांना वाटत असतं की काय होऊन बसलं त्यांच्या मुलीसोबत. पण लक्ष्मीला खात्री असते की तिची मुलगी 100% रिटर्न येईल म्हणजे येईलच. पण आता याहीपेक्षा भयंकर गोष्ट अशी घडलेली असते की जयंतच्या हाती तो जानूचा पेनड्राईव्ह लागलेला असतो. आणि मित्रांनो, तुम्हाला माहितीच आहे की जानूसारखा मूर्खपणा दुसरं कोणीच करू शकत नाही. याच्या अगोदर पण तुम्ही पाहिलंच असेल की जानूने काय मूर्खपणा केला होता आणि त्याच्यानंतर विश्वाला त्याची काय किंमत चुकती करावी लागली होती. म्हणजेच बिचाऱ्या विश्वाच्या जीवावरती इतक्या वेळा संकट आली फक्त आणि फक्त या जानूमुळे. आणि आता परत हिने पेनड्राईव्ह आता जयंत कानिटकरच्या ताब्यामध्ये दिला. त्याच्यामुळे मात्र आता जयंत काय करणार आहे तुम्हाला माहितीच आहे. कारण की जयंतला सगळ्या गोष्टी समजतील की ते जानूला सगळं काही सत्य आठवतंय, सगळं काय भूतकाळ आठवतंय, तिला सगळं काय माझ्याबाबत सत्य माहीत आहे. आणि त्याच्यानंतर जयंत काय करू शकतो हे पण तिला चांगलंच माहीत असतं. त्याच्यामुळे मात्र आता ह्या जानूने केलेल्या मूर्खपणामुळे आता सगळ्यात जास्त मोठी गोष्ट अशी येणार आहे की जयंतचा पर्दाफाश होणारच नाही लवकर. पण मित्रांनो, आता त्याहीपेक्षा मात्र विश्वाच्या आईला संपवण्यात मात्र ह्या जयंत कानिटकरचा हात होता हे सत्य अजून बाहेर आलेलं नसतं. आणि या सगळ्या गोष्टीला जबाबदार असतो फक्त संतोष. कारण की संतोषच्या नालायकपणामुळे ही सगळी गोष्ट घडलेली असते. आणि दुसरीकडे मात्र आता जानूच्या मूर्खपणामुळे सगळ्यात भयंकर गोष्ट आता विश्वाच्या जीवाला धोका निर्माण होणार. कारण की तुम्हाला माहितीच आहे की जानू एकटं हे सगळं करू शकणार नाही हे आधीपासून मात्र जयंतला माहीत होतं. आणि जयंत आता पुढे विश्वालावरती हल्ला करायचं 100% ठरवणार. कारण की त्याच्या हाती तो पेनड्राईव्ह लागलेला असतो. तर दुसरीकडे आता जानू म्हणजे सिद्धू आणि भावनाच्या बातमीमुळे जानूला देखील त्रास होत असतो. जानूला वाटत असतं की असं कसं झालं. एकीकडे तिला तिचं सत्य उघड करायचं होतं पण दुसरीकडे मात्र हे काय होऊन बसलं. तर पुढे आता सिद्धू आणि भावना रॉयलमध्ये गाडे पाटलांच्या घरात एंट्री करतात. त्यावेळेस मात्र सगळ्या लोकांना धक्का बसतो आणि सगळ्यांना असं वाटतं की गाडे पाटील आणि सिद्धराज गाडे पाटील सगळे काही जिवंत आहेत. त्याच्यानंतर मात्र ह्या निलांबरीचं थोबाड पाहण्यासारखं होतं. पण ह्या निलांबरीने नालायकपणा एवढा केलेला असतो मित्रांनो की काय सांगायलाच नको. कारण की निलांबरीला असं वाटत असतं की तिने केलेला माज हा आता भावना 100% उतरवणार. कारण की पुणे निलांबरी आता निवडणुकीमध्ये जिंकताना पण तुम्हाला पाहायला भेटेल. म्हणजेच ह्या निलांबरीने एवढे कान कटकारस्थानं करून पण ही निवडणूक जिंकू शकते. तर मग आता काय बोलायचं. कारण की ह्या निलांबरीला योग्य ती शिक्षा झालेली अजून दाखवलं नाही. त्याच्यामुळे एवढा प्रचंड राग येतोय की काय सांगायलाच नको. पण आता मित्रांनो, सिद्धू भावना रिटर्न आलेलं पाहून मात्र सगळ्यात भारी झालं ते म्हणजे ह्या सगळ्या लोकांची तोंडं बंद झाली. आणि खास करून ह्या निलांबरीचं तोंड बंद झालं. कारण की ह्या निलांबरीने एवढी कटकारस्थानं केली त्याच्यामुळे आता तिला योग्य ती शिक्षा झालीच पाहिजे. तर पुढे आता इंटरेस्टिंग प्रोमो असा येणार आहे मित्रांनो की आता जयंत कानिटकरचा खरा चेहरा आता सगळ्यांसमोर येणार आहे. म्हणजेच आता लक्ष्मी जयंतचं थोबाड फोडताना तुम्ही पुढे पाहाल आणि त्यावेळेस मात्र तिला कळतं की तिच्या मुलीने किती काही गोष्टी सहन केल्या. आणि तिच्या मुलीने फक्त गोष्टी सहन नसतात केल्या तर मात्र तिच्या मुलीला खूप सारं काही भोगावं पण लागलेलं असतं. त्याच्यामुळे मात्र आता आपल्या बिचाऱ्या जानूला न्याय भेटेल. पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं आहे की विश्वाला न्याय भेटणं. कारण की तुम्हाला माहितीच आहे की जर विश्वाला न्याय नाही भेटला तर किती मोठा अन्याय होऊ शकतो. कारण की ह्या लक्ष्मीने आत्तापर्यंत कितीतरी वेळा मात्र आपल्या बिचाऱ्या विश्वाला त्याच्या घरातून हाकलून दिलेलं असतं. आणि त्याहीपेक्षा मात्र विश्वाच्या आईला जो काय तुम्हाला माहितीच आहे की स्वतःचा जीव गमवावा लागलेला असतो या जयंत कानिटकरच्या नादापाय. त्याच्यामुळे काही जरी झालं तरी लवकरात लवकर आता विश्वाला देखील हे सत्य समजायला पाहिजे की त्याच्या आईचा असाच मृत्यू नव्हता झाला तर कोणीतरी तिला मारलं होतं हे सत्य देखील विश्वाला समजलं पाहिजे. आणि या जयंत कानिटकरला पुढे योग्य ती शिक्षा झालेली दाखवलं पाहिजे. पण मित्रांनो, त्याहीपेक्षा भयंकर गोष्ट म्हणजे जे काही सिद्धू भावना आणि तुम्ही पाहिलं सोबतच मात्र संपतराव गाडे पाटलांसोबत झालेलं दाखवलं. आणि या सगळ्याच्या पाठीमागे निलांबरीचा हात होता सगळ्या गावागावात पोस्टर लावण्याचा. त्याच्यामुळे हिला कोणती शिक्षा झाली पाहिजे प्लीज हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणत्या टॉपिकवरती पाहिजे हे देखील मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. भेटूया पुढच्या अपडेटमध्ये. तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका. धन्यवाद.